नमो श्रीनारायण. काय आहे आदिशक्ती? कोण आहे आदिशक्ती? कुणाला ॲक्च्युली म्हटले आदिशक्ती? कुठे आहे ती? कशी आहे ती? कसं ओळखायचं तिला? का ती मंदिरात आहे? का ती डोंगरांवर आहे? का ती आपल्या घरात आहे? कुठे आहे ती? किती आपल्या कुलस्वामीमध्ये आहे? थांबा, सांगते मी तुम्हाला. आदिशक्ती, आदि आणि शक्ती दोन शब्द आहेत मित्रांनो. आदि म्हणजे अनंत, जिचा ना सुरुवात आहे ना अंत आहे, आणि म्हणून ती अनंत आहे, आणि म्हणून ती आदि आहे. जिला प्रकृती असं म्हटलं जातं, आणि म्हणून आपल्या देहाला देखील प्रकृती असं म्हटलं जातं. कारण प्रकृती ही निरंतर बदलत असते. आपला देह लहानपणी छोट्या बाळाचा असतो, तरुणपणी किशोर अवस्था, मग तरुण अवस्था, मग एकदम प्रौढ अवस्था, मग वार्धक्य अवस्था, अशा वेगवेगळ्या भिन्न भिन्न अवस्थेमधून प्रकृती जाते. आणि ही प्रकृती एवढी शक्तिशाली आहे की जिच्यात सृजन करण्याची ही क्षमता आहे आणि संपूर्ण विध्वंस करण्याचीही क्षमता आहे. सर्व खेळ हा त्या आदिशक्तीचा आहे. मूळ पुरुषही तीच आहे आणि मूळ बीजही तीच आहे. कारण बीजाला आपल्या गर्भात धारण करणारीही ती प्रकृतीच आहे, आणि प्रत्येकाच्या देहामध्ये नांदणारीही ती प्रकृतीच आहे. ती प्रकृती रूपात आदिशक्तीच आहे. मित्रांनो, आदिशक्तीचं वर्णन मी काय करू, पण मी जे अनुभवत आहे ते तुम्हाला सांगत आहे. ती लेकराप्रमाणे सांभाळते. तुम्ही तिला मा म्हणा, माई म्हणा, नाहीतर नका म्हणू. तिला आई म्हणून स्वीकारा किंवा नका स्वीकारू. ती पिताही बनते. तुम्ही तिला बाप म्हणा, पिता म्हणा किंवा नका म्हणू. ही संपूर्ण ब्रह्मांडीय लीला तिचीच आहे. नीत तिचं सगळं काही करत आहे. अहो, ती आहे म्हणूनच हे जग आहे. तिच्यातूनच ही सर्व निर्मिती आणि तिच्यातूनच संपूर्ण जाणार आहे, शेवटी लीन होणार आहे शेवटी. अशी असंख्य वैविध्यतेने नटलेली अशी ती आदिशक्ती आहे. तिला किती रूपात वर्णलेली आहे. तिला शास्त्रात, वेदात वेगवेगळ्या ऋचांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं तिचं सौंदर्य लिहिलेलं आहे. आदिशंकराचार्यांनी तिच्यावर सौंदर्य लहरी लिहिलेल्या आहेत, पुस्तक लिहिलेलं आहे. ध्यानाच्या परम उच्च अवस्थेत प्रत्येकाने तिची स्तुती केलेली आहे. मित्रांनो, ही आदिशक्तीच आहे जी तुमच्या माझ्या सर्वांच्या देहात आहे, संपूर्ण विश्वात आहे, नटलेली आहे, सृजन करत आहे, सर्व निसर्गात आहे, सर्व भूमंडळात आहे, पाताळ सगळ्या लोकात तीच आहे. मित्रांनो, ही आदिशक्ती नाही असं ह्या पृथ्वी तलावरच नव्हे, तर ह्या विश्वामध्ये, या ब्रह्मांडांमध्ये अनेक ग्रह लोकांवर असं कुठलीच जागा नाही आहे जिथे ती नाही आहे. जिथे ती नाही आहे तिथे काहीच नाही आहे, आणि जिथे काही नाही तिथून तिची सुरुवात आहे. सायंटिस्ट म्हणतात ब्लॅक होल. हा ब्लॅक होल काय माहिती आहे का? ही ती अंधेरी जागा आहे, तो गच्च काळोख आहे, ज्या काळोखात तुम्ही गेलात तर तिथून जे निघतं, तिथून जे सृजन होतं, तो प्रकाशाचा किरण, ती आदिशक्ती आहे. तो ब्लॅक होल म्हणजे तिचा गर्भ आहे.
आणि तिथून येणारं प्रकाश, ते तत्व म्हणजे तिची प्रकृती आहे. आणि ती जेव्हा या देहात जाते आणि खेळवते, तेव्हा ऊर्जा रूपात खेळते. प्रचंड गूढ रहस्य आहे, असं सांगता येत नाही, ते अनुभवावं लागतं प्रत्यक्ष. मित्रांनो, पूर्वीच्या शास्त्रांमध्ये, वेदांमध्ये प्रत्येक पानात चेतना बहरलेली आहे. जे जे काही लिहिलेलं आहे, वेद बनून आपल्या समोर आलेले आहे, ते प्रत्यक्ष तिने दिलेलं आहे. तिला अनुभवलेलं, तिला पाहिलेलं, तिला देहाने, स्पर्शाने, आनंदाने, लहरींनी ह्या देहात, मनात, बुद्धीत, कणाकणात अनुभवलेलं ते वेदरूपात आपल्यापर्यंत आलेलं आहे. आपण वेदांची किमया कधी पाहिली नाही मित्रांनो, आपण कधी ओळखलीच नाही. किती गरजेची आहे आपल्याकरता. आपण मुलांना ते ज्ञान देतो आहे जे फक्त पैसा कमवू शकतात. गरजेचं आहे ते, पण त्याच्याबरोबर वेदांचं ज्ञानही फार गरजेचं आहे. वेदांच्या ज्ञानाने चेतनेचा स्तर, जीवनाचा स्तर, स्वभावाचा दैवीय ठेवून भौतिक ज्ञानानं पैसा कमवून दोन्हीचं संतुलन ठेवण्यासाठी हा जीवन मिळालेला आहे. ह्या जीवनात आपण हा देह धारण करून आलेलो आहे, पण आपण फक्त एकच बाजू सांभाळत आहोत आणि एक बाजू आपली लुप्त झालेली आहे. ती सकारात्मक बाजू, ती दैवीय बाजू आपण आता प्रत्येकाला जागृत करण्याची शक्ती देणार आहोत. आणि हे मी नाही करत आहे, प्रत्यक्ष ती करत आहे. ही तिची किमया आहे, ही तिची लीला आहे की ती स्वतः ह्या देहाच्या माध्यमातून करून घेत आहे. मित्रांनो, आदिशक्ती आई आहे, पिता आहे, बंधू आहे, सखा आहे. आपण म्हणतो ना, तीच अभिमान आहे, तीच समृद्धी आहे, तीच सर्व काही आहे. पण ती ज्याच्यात नाही, त्याच्यात आपण अडकलेलो आहोत. तिने जी ही 2 रूपं बनवली, 2 प्रकृतीमध्ये ती विभागली आणि या भौतिक सुखामध्ये ती आली, तेव्हा तिने आपल्याला मनबुद्धीचं जे स्वातंत्र्य दिलं, या मनबुद्धीला आपण नाही संपूर्णपणे नकारात्मक वापरून विध्वंस केलेला आहे जीवनाचा. आपण स्त्री पुरुषाला हेटाळून, स्त्रीनं पुरुषांना, पुरुषांनी स्त्रीला हेटाळून जीवनाला पार खालच्या पातळीवर आणलेलं आहे. त्या चेतनेला पार गुडूप करून टाकले आहे. त्या आदिशक्तीला कुठेच वाव देत नाही आहोत. तरीही ती कृपा करते आपल्यावर, कारण आपण तिच्या नावाने घरात दिवा लावत आहोत, कुठल्या तरी नावाने तिला हाक मारत आहोत, कुठल्या तरी नावाने तिला पूजत आहोत, भजत आहोत, नामस्मरण करत आहोत. आणि त्यामुळे तेवढ्यावरती आपलं जतन करत आहे, पालन पोषण करत आहे, सर्व काही करत आहे. मग तिला जागृतपणे, सजगपणे, थोडासा ज्ञानाने जर समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि तिला ओळखण्याचा प्रयत्न केला आणि तिला अनुभवलं, तर मित्रांनो, अशी किमया होते, अशी जादू होते. तेच आयुष्य, तीच नाती, तेच समृद्धी, कमी जास्त प्रमाण, परंतु तुम्ही स्वतःमध्ये शांत, आनंदमय आणि तृप्त आत्मा बनून राहाल. जे आहेत त्याच्यात असं सुख मानाल. प्रत्येक ठिकाणी तुमची ऊर्जा सकारात्मक जाईल, प्रत्येक ठिकाणी तुमचा विचार सकारात्मक येईल. परंतु त्याकरता संपूर्ण दिव्य अशी शक्तीनिशी
आनंद लहरींनी युक्त अशा त्या आदिशक्तीला समजून घेण्याला तुमच्याकडे वेळ हवा आहे. तुम्ही जर तो वेळ काढलात आणि दिलात स्वतःला, तर तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाईल. समृद्धी तर जिथे आदिशक्ती स्वतः आहे तिथे महालक्ष्मी बनून येईल. नारायण जो स्वतः तयार होईल तिथे लक्ष्मी स्वतः येईल. तेव्हा त्या आदिशक्तीला समजून घेण्यासाठी तिचा अभ्यास, तिचं ज्ञान, तिचं कार्य, तिची कार्य करण्याची पद्धत, ह्या सर्व गोष्टींना समजून घ्यायला हवं. ती आदिशक्ती कुठल्या मूर्तीत नाही, ती आदिशक्ती कुठल्या फॉर्ममध्ये नाही आहे. हे फॉर्म, ही मूर्ती रूप पूजा ही आपल्याकरता आहे. कारण आपल्या देहाला, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला सवय लागलेली आहे कुठल्या तरी फॉर्मची, एंटिटीची, त्याकरिता. तर आपण त्याचा उपयोग करूया आणि आपण आपल्यातील आदिशक्तीला, त्या आदिचैतन्याला चैतन्यासहित आनंदाने अनुभवूया. आणि मग बघा जीवन कसं फ्लावरिंग होतं. आनंद लहरी अशा विस्फटून येतील. नमो नारायण. आज एवढंच.